कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम गंगा मैया के पावन तट पर भगवान श्याम सुंदर की परम मधुर कथा में तल्लीन महात्मा सुखदेव जी कहते थे, राजन, गंगामाईच्या पवित्र किनाऱ्यावर भगवान श्यामसुंदराच्या परम मधुर कथेमध्ये तल्लीन असणारे परमहंस शिरोमणी सुखदेवजी परीक्षित राजाला श्रीमद भागवताची कथा वर्णन करून सांगतात. सच्चिदानंद घन ब्रजेंद्र नंदन श्यामसुंदर श्रीकृष्णचंद्र परमात्म्याच्या परम कृपेने भगवंताची अल्पादिनी शक्ती असणारी भगवती राधाराणीच्या परम करुणेने जीवनाचे अधिष्ठान असणारे सद्गुरुदेव यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या श्रीमद भागवत चिंतन औचित्य सर्वांना ज्ञात आहे. वैकुंठवासी महारुद्र दादा आवाड याच्या निमित्ताने श्रीमद भागवत कथा चिंतन करण्याचा हा प्राप्त झालेला योग. श्रीमद भागवत कथा ही मरणाचं दुःख दूर करणारी आहे. ज्यावेळेस आपल्या समीप मृत्यू येतो, आपल्या जवळच्या व्यक्तीला ज्यावेळेस मृत्यू घेऊन जातो, त्यावेळेस त्या मृत्यूची दाहकता आपल्याला विशेषत्वाने जाणवते. एक मरे त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, असं जर सांगितलंय. ज्याचा शोक करत असताना आपणही त्याच मृत्यू पंथाला लागलेलो आहोत, वाटचाल करत आहोत. आज ना उद्या आपल्यालाही जायचं आहे. आपल्या डोळ्यासमोर जे गेले असतील त्यांच्याबद्दल आपण दुःख व्यक्त करतो. एक दिवस आपणही जाणार आहोत, उरलेले लोक आपल्याबद्दल दुःख व्यक्त करणार आहेत. ही अखंड अशी मरणाची चालू असलेली मालिका. या गोष्टींचा जेव्हा आपण मागे शोध घेण्याचा प्रयत्न करतो, फक्त प्रारब्ध आपल्या हाती लागतं. कोणी किती जगावं हे ज्या दिवशी जन्म झालाय तेव्हाच ठरलेलं असतं. फक्त एक भगवंताची विशेष गोष्ट अशी की आपला मृत्यू आपल्याला माहित नसतो, त्यामुळे मनुष्य बिनधास्त असतो. आपण एखाद्याला पोहोचवायला जेव्हा जाऊ त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक विचार असतो की नाही, आत्मा अमर आहे. आपण स्वतःची तशी समजूत घालत असतो. खरं तर मृत्यूची भीती जीवनातून कायमची दूर व्हावी असं जर वाटत असेल तर स्वरूपाचं ज्ञान महत्वाचं. हे शरीर तर पडणारच आहे, कधीतरी हे पडणार. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. शास्त्राने सांगितल्याप्रमाणे 100 वर्षांची मर्यादा संपली की शरीर गळून जातं, जीर्ण शीर्ण होऊन जातो, ते बदलावं लागतं. पण याच्या आतमध्ये असणारं जे तत्व आहे ते मात्र जन्म झाल्यापासून मरेपर्यंत आहे त्याच अवस्थेमध्ये राहतं. या क्षणाला बदलणाऱ्या शरीरामध्ये एक तत्व आहे जे सदैव स्थिर असतं. जसं आपण गाडीची चाक पाहतो, ते चाक कितीही वेगामध्ये पळत असेल पण त्याच्या केंद्रबिंदूला मात्र मध्यभागी एक स्थिर असणारी आरी असते की जिच्या भोवती हे सगळं चाक फिरत असतं. ती कधीच फिरत नाही. ती जर फिरली तर हे चाक फिरवू शकत नाही. तिने स्थिर राहणं गरजेचं आहे, तेव्हा हे कडेने फिरणारं चाक फिरू शकतं. तसं आपला देह जरी क्षणाला विनाशाकडे मृत्यूकडे वाटचाल करत असेल पण तरी सुद्धा याच्या आतमध्ये असणारे एक परमतत्व आहे जे सदैव स्थिर आहे. शरीराच्या वेगवेगळ्या अवस्था जन्म झाल्यापासून मरेपर्यंतच्या, बालपण असेल, तरुणपण असेल, वृद्धापकाळ असेल, शरीर बदलत जातं, शरीराची ठेवण बदलत जाते. परंतु आतमध्ये असणारा जे तत्व, या सगळ्यांना साक्षी असणारा जो आत्मा, तो मात्र सदैव स्थिरच राहतो. त्या स्वरूपाचा एकदा बोध आपल्याला झाला की मग मात्र शरीर सोडणं हे केवळ कपडे बदलणे इतकं, वस्त्र बदलणे इतकं, वासांश जीर्णात यथा विहाय इतकं सोपं आणि सरळ काम होत जातं. खरं तर मानवी जीवनाचं ध्येय जर काही असेल तर येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरा पडे.
या मानवी देहामध्ये येऊन असं काही कर्म करावं की ज्याच्या योगाने परत परत जन्म परत परत मृत्यू या चक्रामध्ये आपण अडकू नये. आणि याच्यासाठी भगवंताचं चिंतन करणं आवश्यक आहे की ज्याच्या निमित्ताने आपल्याला ज्ञान होईल. आणि ज्ञान झालं की मग शरीराचा मोह संपून जाईल. शरीराबद्दलचा मोह संपणं आवश्यक आहे. मृत्यू म्हणजे मानवी जीवनाचा शेवट नाही. दिवस मावळला, दिवस बुडाला की तो रात्र होती ती परत दिवस होण्यासाठी, आणि दिवस उगवतो तो परत रात्र होण्यासाठी. रात्र म्हणजे शेवट नाही, तसा दिवसही शेवट नाही. तसं मृत्यू म्हणजे शेवट नाही. मृत्यूच्या नंतर परत एक जीवन आहे, ते परत जन्मापर्यंत आपल्याला घेऊन येतं आणि परत जन्म झाला की मृत्यूपर्यंत. पण तो दुसरा भाग मात्र आपल्याला कधी दिसत नाही, त्याचा अनुभव घेता येत नाही. त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल भीती वाटत राहते. पण ज्यावेळेला शरीर सोडून मनुष्य जातो, शास्त्र सांगतात समाधीच्या अवस्थेमध्ये गेलेले संत महापुरुष त्याचा अनुभव सांगतात की प्रारब्धानुसार जेवढं काही आपल्याला भोगायचं असेल तेवढं भोगून आपल्याला जावं लागतं. मग प्रत्येकामध्ये कमी जास्त आयुष्य, जीवनमान, आयुर्मान प्रत्येकाला लाभलं असेल ते आपल्याला चुकवता येत नाही. आपल्याला वाटतं जर असं झालं असतं तर कसं झालं नसतं. पण ह्या केवळ जर तरच्या असणाऱ्या गोष्टी आहेत. ती ठराविक घटना त्या वेळेला घडणार असतेच. आपलं मन मात्र ते मानत नाही. दुःखाची तीव्रता कमी करण्याचा सगळ्यात पहिला मार्ग म्हणजे त्या दुःखाचा स्वीकार करणे. आपलं मन जोपर्यंत दुःखाचा स्वीकार करत नाही तोपर्यंत ते दुःख रूपामध्ये आपल्याला त्रास देतं. ज्यावेळेस आपण त्याला स्वीकारल्यानंतर ही घडणारच जर आहे, हे असं आहे तर याला पर्याय नाही असं आपण ज्यावेळेला ठामपणे मनाची पुनगाठ बांधतो त्यावेळेस भरपूर प्रमाणामध्ये दुःख कमी होतं आणि आपण मग त्याच्यावरती विचार करू शकतो. जोपर्यंत माणसाचा मृत्यू दूर असेल, आपल्या हातामध्ये थोडाफार वेळ शिल्लक आहे, तेवढ्या वेळेमध्ये आपण जाग होणं महत्वाचं आहे. जाग झाल्याशिवाय आपल्याला या स्वप्नातून बाहेर पडता येत नाही. मी पहिल्यापासून 2-3 वेळेस हा मुद्दा सांगितला की जसे स्वप्नामध्ये पडलेले घटना ज्या काही असतील, स्वप्नामध्ये घडलेल्या घटना स्वप्नामध्ये सत्य वाटतात. जाग झालं की ते सगळं मिथ्या आहे असं ज्ञान होतं. तसंच या मानवी देहामध्ये सुद्धा आपण एका दीर्घ स्वप्नामध्ये आहोत आणि जे कोणी यातून जागे झाले ते संत महापुरुष होऊन गेले, सत्पुरुष होऊन गेले. ते स्वरूपाच्या ठिकाणी जागे झाले आणि जाग झाल्यानंतर त्यांना या सगळ्या घटना स्वप्नासारख्या वाटल्या. हे जाणून घेण्यासाठी आपण जाग होणं महत्वाचं आहे. आणि जाग होण्याकरता आपल्याला भगवंताची शरणागती करणं क्रमप्राप्त ठरतं. त्याशिवाय या सगळ्या गोष्टींचा लाभ आपल्याला होत नाही. म्हणून भगवंताच्या कथांचं, लीलांचं सदैव चिंतन करावं. श्रवण केलं की चिंतन करता येतं. ऐकलंच जर नसेल तर डोळ्यापुढे ते दृश्य तरी कसं येणार. म्हणून सुरुवातीला श्रवण करावं. केवळ श्रवण करून ऐकून सोडून देऊन चालत नाही, त्याचं मनामध्ये चिंतन करायला हवं. जी गोष्ट श्रीमद भागवतामध्ये अनेक कथा येऊन गेलेल्या आहेत, अनेक संतांचे चरित्र आलेले आहेत, भगवंताच्या अवतारांचं वर्णन आलेलं आहे. देवांनी कोणासाठी कधी कसा अवतार घेतला, त्याचं रक्षण कसं केलं, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर उलगडत जातात. त्यातली एखादी तरी व्यक्तिरेखा अशी असते की जी आपल्या आयुष्याशी साधर्म्य दाखवून देते. मग ती कोणतीही असेल. कोणाला सुदामा आवडेल, कोणाला अजामिळ जवळचा वाटेल, कोणाकरता भीष्म पितामह असतील, कोणाकरता कुंती माता असेल, कोणाकरता उत्तरा महाराणी असेल, सुभद्रा असेल, द्रौपदी असेल. अनेक विविध पात्र श्रीमद भागवतामध्ये येतात की ज्यांनी या जीवनामध्ये भगवंताची कृपा प्राप्त केली. त्यापैकी जे पात्र आपल्याला आवडेल त्याचं चिंतन करावं. आणि या प्रत्येकातून एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला जाणवते, ती म्हणजे प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. मग तो कोणीही असेल, जे जे अवतार प्रकट झाले ते आपलं कार्यभार संपल्यानंतर निघून गेलेले आपल्याला पाहता येतात. मृत्यू कधीच कोणीच टाळलेला दिसत नाही.
तीनो लोक पर छत्र विराजे, लुटा कुंज विहारी. त्रैलोक्यावरती ज्याची छत्र छाया आहे, नवे नवे ब्रह्मांडाचा जो मालक आहे, ते भगवान श्यामसुंदर देखील यथावकाश आपला देह इथेच ठेवून निघून गेलेले आपल्याला पाहता येतात. मृत्यू हा अटळ आहे, हे सत्य ज्यावेळेला आपण स्वीकारतो. परीक्षित राजाकडे फक्त 7च दिवस बाकी होते. 7 दिवसानंतर त्याचा मृत्यू येणं अपेक्षित आहे. त्याला तसा शाप दिलाय. मग त्यातून बाहेर पडायचं कसं? जीवनातील मृत्यूची भीती, मृत्यूचं भय दूर कसं करायचं आणि 7 दिवसांमध्येच मोक्षपदाची प्राप्ती कशी करता येईल, हा जसा प्रश्न विचारलाय परीक्षित राजाने, उत्तरादाखल 12 स्कंधांमध्ये शुकदेव मुनींनी परीक्षित राजाला ही श्रीमद भागवताची कथा वर्णन करून सांगितली. अनेक अवतार, 24 अवतारांचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये येत आहे. आणि प्रामुख्याने जर काही असेल तर भगवान श्यामसुंदराच्या अवतारांचं विवेचन, अवतारामध्ये केलेल्या विविध लीलांचं विवेचन, वर्णन आपल्याला श्रीमद भागवतामध्ये दशम स्कंधामध्ये पाहता येतं. दशम स्कंध हा भगवंताच्या लीलांनी परिपूर्ण असा असलेला खंड आहे. यामध्ये भगवंतांनी केलेल्या लीला आपण काल पाहून आलो. अनेक लीलांचा आपण आस्वाद घेतला. बाकीच्या गोष्टी अशा आहेत की त्या एकदा ऐकल्या की दुसऱ्यांदा ऐकायला तेवढा आनंद मिळत नाही. पण भगवंताच्या लीला इतक्या सुंदर, इतक्या अवीट गोडीच्या आहेत. कितीही वेळा ऐकल्या, सांगितल्या, पुनी पुनी कीर्तने सुनत सुनाय, हिय की प्यास बुझत न बुझाय. कितीही वेळा सांगितल्या, कितीही वेळा श्रवण केल्या, तरी सुद्धा त्याच्यातील गोडी कधीच संपत नाही. आणि म्हणून श्रीमद भागवत कथा कितीही वेळा सांगू द्यात, कितीही वेळा ऐकू द्यात, ऐकलेल्याच गोष्टी परत परत ऐकायला माणसाला आनंद मिळतो. हे भगवंताच्या लीलांचं असणारं विशेषत्व आपल्याला येथे जाणवतं. काल आपण भगवंताच्या अनेक लीला पाहिल्या. भगवंतांनी गोपिकांच्या घरी जाऊन दूध दही चोरलं, त्यांच्या खोड्या काढल्या, वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यामध्ये लीला केल्या. हे जे गोपी आहेत हे सामान्य नाहीत. भगवंताच्या सानिध्यामध्ये राहण्याकरता हजारो कोट्यावधी वर्ष तपश्चर्या करून गर्गसंहितेमध्ये या सगळ्यांचा उल्लेख सापडतो की यांनी किती किती वर्ष कशी तपश्चर्या केली आणि त्याच्या निमित्ताने त्यांना कोणत्या गोपाचं, कोणत्या गोपिकेचं रूप प्राप्त झालं आणि भगवंताच्या सोबत ते क्रीडा करू शकले, याचं सगळं सांगोपांग वर्णन आपल्याला पाहता येतं. हरिवंश पुराणामध्ये वगैरे याचा उल्लेख सापडतो. हे सगळे गोप असतील, गोपी असतील, गायी असतील, नवे नवे तिथे असणारे वृक्ष, छोटे फुलं झाडं सुद्धा संत महापुरुषांचे अवतार तिथे जावं आणि भगवंताची पायधूळ आपल्या अंगावर पडावी, हा हेतू मनामध्ये ठेवून त्यांनी अगदी छोट्या रोपट्यांचं रूप धारण करून वृंदावनामध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केली. भगवंतांनी त्या सगळ्यांना राहण्याचा तो आनंद दिला. त्यामुळे तेथे असणारे सगळे गायी असतील, गोपाळ असतील, गोपिका असतील, सगळे तेवढ्या अधिकाराचे आहेत. भगवंताला यथार्थ रूपाने जाणूनही भगवंताच्या समवेत क्रीडा करण्याचं, लीला करण्याचं भाग्य त्यांच्या नशिबामध्ये आहे आणि म्हणून ते सगळा आस्वाद घेत आहेत. आणि या सगळ्या लीलांचा आपण श्रवण करून आस्वाद घेत असताना आपण आलो होतो गोचारण लीलेपर्यंत. अनेक खोड्या, अनेक गारहाणे, जसे यशोदामाईला सांगितले, यशोदामाईने सांगितलं कन्हैयाला, हे बघ कन्हैया, आत्तापर्यंत मी सहन केलं, तू छोटा होतास, खेळत होतास, चोऱ्या करतोयस, खोड्या करतोयस, मान्य केलं, पण आता मात्र तुझ्यावरती संस्कार करण्याची वेळ आलेली आहे. तुला आता वनामध्ये जावं लागेल आणि गोचारण तुला करावं लागेल. आपण गोपाळ आहोत. गोपाल म्हणजे गायांचं पालन करणारे आणि त्यामुळे गोमाता ही आपली आराध्य देवता आहे. तू छोट्या छोट्या वासरांना वनामध्ये घेऊन जायचंयस आणि मग भगवान श्यामसुंदर आपल्या सवंगड्या समवेत वनामध्ये जाण्याकरता जसे निघाले, तसं खरं तर श्रीमद भागवतामध्ये वर्णन येतं. हे सगळेच गोपाल, यशोदामाई, नंदबाबा आणि आदी करून सर्वच जण गोकुळातून वृंदावनामध्ये राहण्याकरता आलेले आहेत. जसे आलेत, मग छोट्याशा वासरांना घेऊन कन्हैयाला सांगितलं की तुला वनामध्ये जावं लागेल, त्यांना चारावं लागेल, त्यांना संध्याकाळी घरी घेऊन यायचं आहे, सोबतच सवंगडी असतील, शिदोरी घेऊन तू जायचं आहे. सगळ्या सवंगड्यांना सांगितलंय आणि मग भगवंताची ही सुंदर अशी गोचारण लीला. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल,
छोटोसो मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटोसो मेरो मदन गोपाल। आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटोसो मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटोसो मेरो मदन गोपाल। सुंदर अशी गोचारण लीला भगवंत करतायत। सगळ्या सवंगड्यांना घेऊन शिदोरी घेऊन प्रभू वनामध्ये गेले। सुंदर प्रसंग काल्यामध्ये, काल्याच्या कीर्तनामध्ये आपण हे सगळे प्रसंग श्रवण केलेले आहेत। जास्त विस्तार मी आता करत नाही। वनामध्ये गेल्यानंतर सगळ्या सवंगड्यांसमवेत अनेक प्रकारचे खेळ भगवंत खेळू लागलेत। मग विटीदंडू असेल, लगोऱ्या असेल, कबड्डी असेल, हुतुतू, हमामा, सगळ्या प्रकारचे खेळ भगवंत खेळतायत। सगळ्या गोपाळांना आनंद देत आहेत। त्यांच्या समवेत खेळून खेळून ज्यावेळेला सगळेजण दमलेत, गोपाळांनी सांगितले प्रभू आता थांबायला हवं, कारण खेळ खेळून किती वेळ खेळ खेळायचे, खांदी भार पोटी भोग, काय खेळायचे सुख। म्हटले आता खेळणं थांबवावं, आता शिदोऱ्या आणाव्यात। सगळ्यांनी शिदोऱ्या आणल्यात। भगवंतांनी सांगितलं की सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या घेऊन एकत्र बसायचंय, आपण गोपाल काला करणार आहोत। आणि या गोपाल काल्याच्या निमित्ताने सगळ्यांना सगळं खायला मिळेल। कोणी पक्वान्न आणले असतील, कोणी चटणी भाकरी आणली असेल, सगळ्यांनी एकमेकांना देऊनच खायची। एक नियम आहे, जो मनुष्य एकटा खातो त्याचं कधीच पोट भरत नाही। काही माणसांना सवय असते कोणालाच न देता एकटाच बाजूला जाऊन खाण्याची। जो एकटा खातो त्याचं कधीच पोट भरत नाही, आणि जो वाटून देतो आणि खातो ना, तो कधीच उपाशी राहत नाही। त्यामुळे आपल्या घासातला अर्धा घास दुसऱ्याला देण्याची माणसाची तयारी असावी। केवळ तयारीच नव्हे तर द्यावं सुद्धा। आणि एकमेकाला दिल्यानंतर, एकत्र केल्यानंतर सगळ्यांना सगळं वाटलं जाईल, तो गोपाल काला होईल। ज्याची शिदोरी जशी असेल, कोणाची शेळी भाकरी असेल, कोणाचं पंचपक्वान्न शिरापुरी असेल, ते सगळं एकत्र करूया, सगळ्यांना सगळं खायला मिळेल। आणि असा सुंदर काल्याचा प्रसाद भगवंताने केलाय। आणि प्रत्येकासोबत भगवंत जेवत आहेत। आणि सगळे गोपाळ प्रत्येकाला त्यांना असं वाटतं देवाने आमचं जेवण घ्यावं, आमचा जो काही डबा आणलाय, आम्ही जे काही शिदोरी आणली आहे ती भगवंताने घ्यावी, तो आस्वाद घ्यावा। जेवता जेवता भगवंतालाही भरवतायत, देव देखील त्यांच्या हातचं खातायत। एरवी कधी कोणाचं उष्ट खाऊ नये, पण भगवंत मात्र असे आहेत की गवळ्यांची ताक पेरे कोण पोरे चांगली। त्या गवळ्यांच्या, त्या मुलांच्या ताटातलं जेवण, त्यांच्या हातातलं, ते खात असताना त्यांच्या हातातलं जेवणही भगवंत घेतायत। एवढं अलौकिक प्रेम त्या गोपालांबद्दल भगवंताच्या मनामध्ये आहे। अनेक छोटे मोठे प्रसंग इथे घडलेत, वेळेअभावी मी जास्त सांगू शकत नाही। आणि त्या काल्याच्या प्रसादासाठी देव सुद्धा तिकडे आले। त्यांनी विचार केला की आपल्याला हा प्रसाद मिळावा, पण तो प्रसाद त्यांना कोणाला मिळू देणार नाही। वैकुंठीत व्हायचे नाही कवळ काही काल्याचे। वैकुंठामध्ये सुद्धा जो देवदुर्लभ असणारा काला, तो यमुनामाईच्या वाळवंटामध्ये भगवंताने केलेला आहे। आणि सुरुवातीला मी सांगितलं की शिदोरीच्या अगोदर ते जे खेळ खेळत होते, त्यावेळेला लपाछपी खेळत असताना एक प्रसंग असा घडला। कन्हैया म्हटला मी राज्य घेऊन येतो, तुम्ही लपून बसा। सगळे गोपाळ लपण्याकरता गेलेत। आणि लपण्याकरता गेलेत, कंसाने पाठवलेला एक राक्षस अघासूर नावाचा दैत्य तिकडे आलाय। त्याने विचार केला कन्हैया गोपाळांसमवेत खेळतोय, आणि त्याने एका अजगराचं, प्रचंड मोठ्या अजगराचं रूप धारण केलं आणि आ करून बसला। इतका मोठा आ त्याने केलाय डोंगराच्या कपारीला की जणू काही डोंगरातली ती गुहा वाटावी, इतका मोठा आ त्याने केलेला आहे। ते सगळे गोपाळ लपण्याकरता तिकडे आले, पाहतायत कुठे लपण्याची जागा दिसेना, कुठे लपावा। एकाला ती गुहा दिसली। गुहा कशाची? ते अघासुराचं असणारं मुख आहे। त्या मुखामध्ये जसा प्रवेश केला, त्यांनी सांगितलं अरे इकडे खूप सुंदर गुहा दिसते, स्वच्छ आहे, या लवकर आपण लपून बसूयात। आणि सगळे गोपाळ आतमध्ये प्रवेश करते झाले। श्यामसुंदर एकटाच राज्य घेऊन येतोय, यांना शोधण्याकरता प्रभू येणार आहेत। राज्य घ्यायला तिकडे गेलेत सगळे गोपाळ, स्वतःहून अघासुराच्या मुखामध्ये प्रवेश करून गेलेत। प्रवेश करून गेल्यानंतर आतमध्ये लपून बसले। त्याला वाटलं बरं झालं, आता मी सगळ्यांनाच घेऊन टाकतो। कन्हैया आला की तोंड मिटायला मी मोकळा, तो आला की त्याला घेऊन टाकतो, पचवून टाकतो, संपवून टाकतो।
कन्हैया आलाय, कोणीच गोपाळ दिसत नाही. भगवंताने पाहिलं हे कुठे गेले, अघासूर त्यांना दिसला आणि देवाने ओळखलं ही गुहा नसून हा अघासुराचा जबडा आहे. याच्यामध्ये गोपाळांनी प्रवेश केलाय. आपण आता आतमध्ये जाऊन यांना वाचवायला हवं. प्रभू सुद्धा आतमध्ये गेलेत, शोधण्याकरता म्हणून गेलेत. जसे प्रभू आतमध्ये आले त्यांनी हळूहळू आपला जबडा बंद केला आणि बंद केल्यानंतर श्वास रोखून यांना मारण्याकरता तो तयारी करू लागला. देवाने स्वतःचं स्वरूप वाढवलं, एवढं मोठं वाढवलं की त्या अघासुराचा नरड फोडून, त्याचा कंठ फोडून प्रभू बाहेर आले. बाकीच्या सगळ्या गोपाळांना त्या अघासुराला फाडून बाहेर काढलंय आणि बाहेर काढल्यानंतरचा हा सगळा प्रसंग, काल्याचा प्रसंग घडला. पण हे जे गोपाळ आहेत ना, यांना मात्र आश्चर्य वाटलं की कन्हैयाने आपल्याला वाचवलं. ही गोष्ट घरी सांगायला हवी, त्यांच्या मनामध्ये तो सगळा विचार आहे. त्यानंतर मग हा प्रसंग काल्याचा घडला आणि काल्याचा प्रसंग झाल्यानंतर ब्रह्मादिक देवतांना असं वाटलं की कन्हैया नेमका काय करतोय. ब्रह्मदेवाने विचार केला, हा जर भगवंत आहे तर मग हा लोकांचं उच्चिष्ट कसा खातोय. व्यवहारामध्ये आपण असं पाहतो की देवाला अर्पण केलेला नैवेद्य प्रसाद म्हणून आपण भक्षण करावा, भक्तिशास्त्र असं सांगतं. पण भक्ताने स्वतःच उष्ट देवाला खाऊ घालू नये, हा एक महत्वाचा नियम आहे. देवाला दिल्यानंतर आपण जे खातो तो प्रसाद होतो. आपलं उच्चिष्ट देवाला कसं द्यायचं, देव घेऊ शकत नाही किंवा देऊ नये असा दंडक आहे. मग हा तर गोपाळांच्या हातचं खातोय, गोपाळांचं उष्ट खातोय, मग याला देव कसं म्हणायचं. ब्रह्मदेवाला सुद्धा प्रश्न निर्माण झाला. खरं तर भगवान श्यामसुंदराला बुद्धीच्या माध्यमातून ओळखणं फार कठीण गोष्ट आहे. जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या बुद्धीने जाणता येतात आणि काही गोष्टी अशा आहेत जिथे बुद्धीचा वापर न करता हृदयाने, अंतकरणाने, प्रेमाने त्या गोष्टी जाणायच्या असतात. म्हणून सगळ्या ठिकाणी डोकं लावून चालत नाही. काही ठिकाणी डोकं थांबवून बुद्धी न लावता हृदयाने त्यातील भावना समजून घेऊन मग ती गोष्ट जाणण्याचा प्रयत्न करावा. पदोपदी आपण या गोष्टी अनुभवतो, पाहतो. श्रीमद भागवत ग्रंथ असा आहे, इथे तर बुद्धीचा कस तर लागतोच, पण केवळ बुद्धी असून चालत नाही. बाकीच्या शास्त्रांमध्ये आणि श्रीमद भागवतामध्ये महत्वाचा भेद असा आहे, इतर शास्त्र समजायला बुद्धी असावी लागते. कदाचित तो व्यक्ती भावना शून्य असेल तरीही ते तत्वज्ञान त्याला समजू शकेल. परंतु श्रीमद भागवत ग्रंथ जर समजून घ्यायचा असेल तर त्याच्याकरता मात्र बुद्धीच्या बरोबरच भावनेची गरज आहे. हृदयाने समजून घेण्याचा हा ग्रंथ आहे. ब्रह्मदेवाने विचार केला, बुद्धीने विचार करून पाहिलं, 4 डोके असणारा हा ब्रह्मदेव, सामान्य बाकीच्या देवतांच्या तुलनेमध्ये चौपट असणारी त्याची बुद्धी, पण तरी सुद्धा तो गोंधळामध्ये पडला. हा जर विधीचा विधाता असेल, ब्रह्मांडाचा नायक असेल, सगळे ब्रह्मांड जर याच्या अधिपत्याखाली असतील तर मग हा गोपाळांचं उष्ट कसं खातो. त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय आणि परीक्षा घ्यावी असा विचार त्या ब्रह्मदेवाच्या मनामध्ये आला. मग जसे काही गोपाळ सगळेजण शिदोरी खातायत, देवाने काय केलं, त्यांचे वस्त्र, त्यांच्या गाया ज्या आहेत त्या दूरवर नेल्या आणि लपवल्या. त्या ब्रह्मदेवाने त्यांच्या गाया लपवल्या. जेवता जेवता एकाच लक्ष केलं, अरे गायी कुठे दिसत नाहीत, कुठे गेल्या आपल्या सगळ्या गाया. देवाने सांगितलं, तुम्ही उठू नका, मी जातो, पाहतो आणि सगळ्यांना इकडे हाकून आणतो, काळजी करू नका. देव त्या गायांना पाहण्याकरता जसे गेले, ब्रह्मदेवाने या सगळ्या गोपाळांना सुद्धा उचललं. आधी गाया लपवल्या, नंतर गोपाळ लपवले आणि प्रभू येऊन पाहतायत. देवाने पाहिलं तर गोपाळही नाही, तिकडे गायाही नाही, कुठे गेल्या. अंतर्ज्ञानाने ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेला जाणवलं की ब्रह्मदेवाने कन्हैयाची परीक्षा घेण्याकरता ही लीला केलेली आहे. मग आता उत्तर तर द्यायला हवं, सिद्ध करून दाखवायला हवं. प्रभूने मग सगळ्या गोपाळांचं रूप धारण केलंय, सगळ्या गायांचं, त्यांच्या वासरांचं रूप धारण केलंय. अगदी गोपाळांच्या हातामध्ये असणारे लाकडं, त्यांच्या भाकरीच्या असणाऱ्या, शिदोरीच्या असणाऱ्या ते फडके, सगळं देव नटला नाना रूपे. प्रभू वेगवेगळ्या रूपामध्ये अवतरित झालेत आणि सगळं सृष्टी जे काय लपवलंय ते सगळं प्रभू स्वतः झालेत आणि सगळ्यांना घरी घेऊन गेलेले आहेत. घरी गेल्यानंतर त्या गोपाळांना पाहिल्यावर त्यांच्या आईला प्रेमाचं भरतं आलं. त्या जे वास्त्र आहेत त्या गाईकडे धावत आल्यात. जे वास्त्र होते ते आईकडे पळत गेलेत. का तर भगवंत सगळ्यांच्या रूपाने नटलेला आहे. प्रत्येक घरामध्ये असणारा जो गोपाळ आहे भगवंत त्याच्या रूपामध्ये नटलेत. प्रत्यक्ष भगवंतच त्या गोपाळांच्या रूपाने नटलेत. कोणालाच कसलीच माहिती नाही.
खरं तर भगवंताची ही लीला ज्याच्या करता आहे. प्रत्येक गोपिकेला वाटावं भगवंताने माझ्या पोटी यायला हवं, माझा पुत्र म्हणून माझ्या घरामध्ये राहायला हवं. प्रत्येकीची एक सुप्त इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्याकरता भगवंतांनी ही सगळी लीला केली. आणि असा वर्षभर दिनक्रम सगळा चालू राहिला. ब्रह्मदेवाने विचार केला काय झालं असेल, आता काय केलं असेल याने. आणि जसं काही तो परत आलाय पाहिलं ब्रह्मदेवाने तर सगळे गोपाळ दिसत आहेत, सगळ्या गायी दिसत आहेत, सगळं जिथल्या तिथे कसलाच बदल नाही, कसलाच भेद नाही. आणि मग मात्र त्याच्या मनामध्ये विचार आला की आपण चुकलो, आपण याची परीक्षा पाहिली. मग भगवंताच्या समोर येऊन ब्रह्मदेवाने स्तुती केली, क्षमा याचना केली. देवाने सांगितलं बाबा रे, तुला जर बुद्धीतून समजून घ्यायचं असेल तर तुला हे कधीच समजणार नाही. मग सगळ्या गोपाळांना गायींना परत त्याने आणून दिलं. आणि आणून दिल्यानंतर हे गोपाळ घरी गेले. त्यांना तोपर्यंत काही कळलं नाही, जणू काही झोपेमध्ये आहेत असं त्यांना तेवढा काळ भ्रमित झाले होते. घरी गेल्यावर त्यांनी सांगितलं की आज काय घटना घडली. कन्हैयाने एक फार मोठा राक्षस मारला, एक फार मोठा अजगर मारला. कुठे मारला, दाखवा बरं आम्हाला असं म्हणून सगळे गोकुळवासी ज्या वेळेला पाहण्याकरता गेले त्यावेळेला ती घटना घडली होती वर्षभरापूर्वी. त्यामुळे तो अघासूर नावाचा जो अजगर होता तो मरून पडून फक्त त्याच्या हाडांचा सांगाडा शिल्लक राहिला होता. म्हणजे हे काही इथेच मारलं, काल आम्ही इथेच लपलो होतो, इथेच खेळत होतो, कुठे गेला तो. तिथं ते हाडं पाहिले, कोणाला काही कळे नाही कसं घडलं काय घडलं. पण ही मात्र कन्हैयाची असणारी सुंदर अशी लीला आहे. ब्रह्मदेवाचं गर्वहरण केलं आणि एक दिवस खेळत असताना चेंडू त्यांचा यमुनामाईच्या किनारी गेला. आणि आणण्याकरता प्रभू जसे पळत गेले बाकीच्याने थांबवलं, देवा जाऊ नका तिकडे. का बरं? तिकडे जाऊ नका, तिकडे कालियाचा डोह आहे. कोणता कालिया? म्हटले एक फार मोठा नाग इथे राहतो कालिया नावाचा, आणि त्याचा तो डोह आहे. तिकडे कोणी जरी पक्षी गेला, प्राणी गेला, ते पाणी पिण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विषाच्या प्रभावाने तो मृत्युमुखी पडतो. तो त्याच्या मुलाबाळांसह इथे राहतो, त्याचा संपूर्ण परिवार त्या डोहामध्ये राहतो. तिकडे जाऊ नका. देव म्हटले मग तर जायलाच पाहिजे, कारण कालिंदी जी आहे, यमुनामाई जी आहे, भगवंताची पट्टराणी आहे. भविष्यामध्ये तिचं भगवंतासोबत लग्न होणार आहे. मग तिच्या हृदयामध्ये जोपर्यंत कालिया वास्तव्य करतोय तोपर्यंत भगवंताचं प्रेम मिळणार नाही. आपल्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत विषय वासनांचा कालिया नाग असेल तोपर्यंत भक्तीचा आस्वाद घेता येत नाही. मग त्याचं गर्वहरण करायचं, त्याला इथून हाकलून द्यायचं, कालियाचं मर्दन करायचं भगवंताने ठरवलंय. पण कसं करणार? सोबत बलराम दादा आहेत जे शेषाचे अवतार आहेत. मग त्यांच्या समोर हे काही करता येणार नाही. मग एक दिवस असा प्रसंग आला, बलराम दादा घरी थांबलेत आणि त्या दिवशीच कालियाचं मर्दन करण्याचा भगवंताने डाव टाकला. खेळता खेळता चेंडू तिकडे गेलाय, भगवंताने मुद्दामच फेकला आणि तिकडे जाऊ नको म्हणता म्हणता देव पळतच गेले. त्या कळंबावरती चढले आणि वरून त्या डोहामध्ये जशी उडी मारली, सगळेजण घाबरले. आता काही खरं नाही, त्या डोहामध्ये उडी मारली म्हणजे आता कन्हैया आपला जगून वाचून मागे येणार नाही, फार मोठं संकट पडलंय, तिकडे कधी कुणी जात नाही. आणि याने मुद्दाम होऊन डोहामध्ये उडी मारली. सगळे घरी पळत आले, सांगितलं घरच्यांना लवकर चला. कन्हैया त्या यमुनेच्या डोहामध्ये, कालियाच्या डोहामध्ये गेलाय, त्याला बाहेर काढायला हवं, चला लवकर. सगळेजण गेले, त्या डोहाभोवती उभे राहिलेत. आतमध्ये प्रवेश करण्याची कोणाचीच हिंमत होत नाही, कारण कालियाच्या विषाचा प्रभाव सर्वांना माहिती आहे. मग आता काय करावं? बाहेर येण्याकरता विनवणी करतायत, प्रार्थना करतायत. इकडे भगवंताने मात्र जशी त्या डोहामध्ये उडी मारली, तो कालिया दुपारच्या वेळेला निवांतपणे झोपला होता, त्याचा आराम चालू होता. आणि जसे काही आतमध्ये प्रवेश करून गेले, त्याच्या असणाऱ्या त्या स्त्रिया, पत्नी, नागपत्नी आजूबाजूला फिरतायत. त्याचे मुलं बाळ वगैरे जे काही असतील ते आजूबाजूला आहेत. आणि असा असणारा तो अजस्त्र कालिया नावाचा नाग आतमध्ये गेल्यानंतर प्रभूंनी पाहिलं की इथे आपण छोट्या रूपामध्ये चालणार नाही, याला हकलून द्यायचे म्हटल्यावर याच्यापेक्षा बलशालीच व्हावं लागेल. आतमध्ये जसे गेले म्हणजे कुठे तो कालिया? त्याचा आवाज ऐकला ह्या नागपत्नींना वाटलं कोण आलंय. पाहिलं तर एक सुकुमार बालक आलेलं दिसलं. ते म्हणले अरे कुठं आलास तू, कसा आलास? चुकून इकडे आला असशील, लवकर निघून जा. कालिया झोपलेला आहे, तोपर्यंत तू निघून जा. तो जर उठला तो अतिशय रागीट आहे आणि जो कोणी चुकूनही इकडे आला असेल याच्या विषाच्या प्रभावाने त्याला त्याने मृत्युमुखी पाडलंय, तू लवकर निघून जा. तो म्हटला नाही मी त्याच्याकरता चाललोय, कुठे उठवा त्याला, झोपला असेल तर. त्या म्हटल्या बाबा रे मोठ्याने बोलू नकोस, तो झोपलाय, आधीच रागवेल तो. नाही मी त्याला उठवण्याकरता चाललोय, पाहिजे मला तो किती रागवतोय, काय करतोय ते. म्हटले इतका छोटा बालक दिसतो, एवढं बोलतोय. म्हटले बाबा रे हात जोडतो आम्ही तुला, तू निघून जा. त्या नागपत्नी विनवणी करतायत, पण कन्हैया मात्र काही ऐकत नाही. त्याला मी
भेटल्याशिवाय जात नसतो. कुठे तो म्हणून त्या कालियाकडे गेला. कालिया जसा झोपेतून जागा झाला त्याने पाहिलं कोणतरी छोटासा बालक दिसतोय आणि आलाय. कशाला रे आला तो? चल चालता हो. तो म्हटला तू कोण मला सांगणार? कन्हैया त्याला म्हणतोय तूच चालता हो. इथे यमुनामाईच्या हृदयामध्ये राहतोस, इथे डोहामध्ये राहतोस, बाकीच्या प्राण्यांना पक्ष्यांना त्रास देतोस, चल चालता हो. रागवलाय कालिया आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करून फुटकार टाकतोय. पकडायचा जसा प्रयत्न केला, भगवंत मात्र अतिशय चपळ आहेत. इकडून तिकडे तिकडून तिकडे उड्या मारतायत. कालियाने जसा पकडायचा प्रयत्न करावा, कन्हैयाने तिथून दुसरीकडे जावं, सटकावं आणि मग कालिया अधिकच त्वेषाने त्याच्यावरती तुटून पडतोय, पकडण्याचा प्रयत्न करतोय. भगवंत मात्र हाती लागत नाहीत. अशी ही सगळी धडपकड चालू असताना आणि मग त्याने त्याच्या जेवढे काही पणे असतील सगळे पणे काढलेत, त्यातून फुटकार टाकू लागलाय, पकडण्याचा प्रयत्न करतोय. भगवंत मात्र इकडून तिकडे आणि असं उड्या मारता मारता त्याच्या अंगा खांद्यावरून खेळत त्याच्या फणावरती जाऊन प्रभू उभे राहिले. मग कालिया अतिशय रागाने तोंडातून विषाचे फुटकार टाकतोय. सगळे गोकुळवासी हे दृश्य पाहतायत. कन्हैया त्या कालियाच्या फणांवरती उभा आहे. आता काय होणार कन्हैयाचं? त्या कालियाच्या विषाने कन्हैयाला विषबाधा होऊ नये याची सगळ्यांना काळजी वाटते. कन्हैया बाहेर ये, पण कन्हैया मात्र ऐकत नाही. रागवलेला कालिया आणि त्याच्या डोक्यावरती बेफामपणे नाचणारे भगवान श्यामसुंदर. त्यावेळेला त्यांना नटवर अशी संज्ञा प्राप्त झालेली आहे. खरं तर कालियाच्या फानांवरती भगवंताने सुंदर असं नृत्य केलंय. थैथया नाचून त्याच्या तोंडातून विष तो जसा बाहेर ओकतोय, त्याच्या डोक्यावर नाचून नाचून त्यांनी त्याला इतकं जेरीस आणलं, अखेरीस तो रक्त बाहेर ओकू लागला. आणि ते सगळं दृश्य पाहून कालिया अगदी बाहेर विष ओकून ओकून त्याची सगळी शक्ती म्लान होत चालली. ग्लानी त्याला येऊ लागली. नागपत्नीने पाहिलं की छोटासा दिसणारा हा बालक अफाट सामर्थ्याचा आहे आणि हा जो बालक आहे कदाचित हा असा जर नाचत राहिला तर मग मात्र कालिया मृत्युमुखी पडल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याच्या मुखातून आता विषाऐवजी रक्त बाहेर पडत आहे. ते विनवणी करतात देवाला की प्रभू तुम्ही थांबा, आता तुमचा हा नाच थांबवा. इथं कालियाच्या डोक्यावरती तुम्ही जे नृत्य करत आहात ते तुम्ही कृपा करून थांबवा. त्याच्या तोंडातून रक्त येत आहे, आम्हाला जीवनदान द्या, कालियाला जीवनदान द्या. कन्हैया म्हणतात त्याला माझी माफी मागायला सांगा. यांनी सांगितलं की त्याच्या वतीने आम्ही माफी मागतो, तो बेशुद्ध पडायला चाललाय, बेशुद्ध पडतोय, कृपा करून तुम्ही थांबा. त्या नागपत्नींनी भगवंताची स्तुती केली. त्यांनी सांगितलं स्तुतीने भगवंत प्रसन्न झाले. म्हटले तुम्हाला काय हवं? आम्हाला काही नको, तुमच्या चरणांची धूळ द्या. नागपत्नींनी विनवणी केली. आता गंमत अशी आहे, कालिया आहे यमुनामाईच्या डोहामध्ये, पाण्यामध्ये. त्याच्या डोक्यावरती उभे आहेत भगवान श्यामसुंदर. आता देवाच्या पायाची धूळ जर हवी असेल तर देवाला आधी नागाच्या पाण्यावरून खाली उतरावं लागेल, पाण्यातून बाहेर यावं लागेल आणि जमिनीवर उभं राहावं लागेल. त्यावेळेला त्याच्या पायाची धूळ नागपत्नींना मिळेल. त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं की तुमच्या पायाची धूळ आम्हाला मिळू द्या. देवाला खाली उतरावं लागलं. बेशुद्ध पडलाय कालिया. त्यांनी हात जोडले, प्रभू माफ करा, कालिया चुकला. तो उन्मत्त होऊन तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करत होता प्रभू, परंतु तुमच्या सामर्थ्यापुढे त्याचं सामर्थ्य काहीच नाही. तुम्ही आम्हाला जीवनदान दिलं, आम्ही तुमचे सदैव ऋणी आहोत. त्याची विनवणी करतायत भगवंताची. कालिया थोडासा सावध झाला, म्हणला कुठे तो बालक? नागपत्नीने सांगितलं, हे बघा जास्त वेड्यासारखं करू नका. तो बालक जरी दिसत असेल तो सामान्य बालक नाही, कारण असं जर असतं तर आतापर्यंत अनेक पशुपक्षी माणसं तुम्ही मारलेत, पण याला काहीही करू शकला नाहीत. उलट त्याने तुमच्या डोक्यावरती नाच केलाय. याचा अर्थ आता तरी समजून घ्या की तो सामान्य बालक असू शकत नाही. मग कालिया देवाच्या पुढे जाऊन उभा राहिला. प्रभू म्हणतात तू कशा करता इकडे आलास? माझ्या गोकुळवासियांना तू त्रास का देतो? चल चालता हो इथून. त्यांनी सांगितलं प्रभू का बरं? म्हटले मग सर्पांना राहण्याकरता एक रमणद्वीप नावाचं ठिकाण दिलेलं आहे, तिकडे तू जाऊन राहायचंस. कालिया देवाशी संवाद साधतोय. श्रीमद भागवतामध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे. कालिया म्हणतो देवा तुम्हाला माझी भीती वाटते. ते म्हणले मला जरी भीती वाटत नसली पण सगळे तुला घाबरून राहतात त्याचं काय? तू सगळ्यांना त्रास देतोस. बरं मग देवा तुम्ही जसं सांगताय मला सांगा, सृष्टीची निर्मिती कोणी केली? देव म्हटले मी स्वतः केली. मग सर्पांना नागांना निर्माण कोणी केलं? सर्पयोनी कोणी निर्माण केली? अर्थात देवानेच निर्माण केली. मग म्हटले जर सृष्टीची निर्मिती तुम्ही केली, आम्हाला नागाला सर्पाला जन्माला तुम्हीच घातलं, आमच्या मुखामध्ये विष कोणी दिलं? म्हटले अर्थातच देवाने दिलं. तुम्ही जन्माला घातलं, सृष्टी निर्माण केली, आमच्या मुखातही विष तुम्ही दिलं, आम्हाला रागीट स्वभाव कोणी दिला? नाग साप रागीट स्वभावाचे असतात.
रागीट स्वभाव कोणी दिला? देवानेच. देणारा जर तूच असेल, मग आम्ही जर फक्त त्याचा वापर केला तर आमचं बिघडलं कुठे? म्हटले तुझं म्हणणं बरोबर आहे, रागवणं तर बरोबर आहे, साहजिक आहे. तुम्ही रागवता, तुमच्या मुखात विष आहे किंवा सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण तू इथे थांबून मात्र त्रास देऊ नकोस. रमण द्वीपामध्ये जा आणि तिथे जाऊन तू राहा. त्याने सांगितलं तोच तर प्रश्न आहे. सगळे बाकीचे नाग साप तिकडे जाऊन निवांतपणे राहतात, पण तिकडे रोज गरुड येतो आणि गरुडाचं आणि माझं झालंय भांडण. गरुडाचा माझा वाद झाल्यामुळे गरुड फक्त माझ्यावरती लक्ष ठेवून मी कधी तिकडे येतोय आणि तो कधी मला मारतोय. त्याला घाबरून मी इथे आलो. मग इथे कशाला आला? दुसरीकडे जायचं ना. जगामध्ये अनेक जंगल आहेत पृथ्वीवरती, मग दुसऱ्या एखाद्या जंगलात जाऊन राहायचं. यमुना माईच्याच किनारी कशा करता यायचं? त्यांनी सांगितलं की ऋषींनी त्या गरुडाला शाप दिलाय की तू जर यमुना माईच्या किनारी हत्या केलीस तर त्याचा दोष तुला लागेल. त्यामुळे गरुड इकडे येत नाही आणि म्हणून मी इथे व्यवस्थित राहू शकतो. पण मग तू आता इथे राहू नको, तू निघून जा. पण देवा तिकडे गेलो की गरुड माझी वाटच पाहू नये. ते म्हटले आता काळजी करायचं कारण नाही. मी तुझ्या डोक्यावरती जे नृत्य केलंय, माझ्या पायांचे ठसे तुझ्या डोक्यावर उमटलेत आणि ते पाहिल्यानंतर गरुड माझं वाहनच आहे. ज्यावेळेस तो तुझ्या डोक्यावरती असलेले ठसे पाहिल, माझ्या पावलांच्या खुणा पाहिल, तो तुला काहीही करणार नाही. मी तुला अभय देतो, तू बिनधास्तपणे जा. मग कालियाला त्याच्या सगळ्या कुटुंबियांना तिकडून जाण्यास सांगितलंय. सगळे गोकुळवासी भगवंताची ही सुंदर अशी लीला पाहतायत. आणि मग हा सगळा प्रसंग दिवसा घडला, सायंकाळ झाली. मग रात्रीचं घरी कसं जायचं म्हणून सगळेजण तिथेच थांबले. रात्रभर तिकडे मुक्काम केला आणि रात्रीच्याच प्रसंगाला एक घटना घडली की आजूबाजूच्या वनाला सगळा वनवा लागला. सगळं जळून भस्मसात झालं. भगवंतानेच खरं तर ती लीला केली होती. याचं कारण असं, सगळे गोकुळवासीय गायी असतील, गोपाळ असतील, सगळे छोटे वासरे असतील तिकडे मुक्कामाला येऊन थांबले होते. रात्रभर दिवसभर त्यांनी काही खाल्लं नव्हतं. गायी गोरे सुद्धा उपाशी होती. भगवंत येईपर्यंत कोणी काही खायचं नाही, सगळ्यांनी ठरवलं होतं. मग सकाळ झाली की हे आजूबाजूला असलेलं गवत खातील, आजूबाजूच्या झाडाची फळं खातील आणि ते सगळं गवत, सगळे वृक्ष, सगळे फळं कालियाच्या विषाने विषयुक्त झालेले आहेत. म्हणून भगवंताने रात्रीतून ते सगळे जाळून टाकले. आणि जाळून टाकल्यानंतर सकाळी उठले आणि सांगितलं की आपल्याला आपल्या घरी जायला हवं. सगळेजण आलेत. पुढे एक दिवस असा प्रसंग घडला, दिवाळीचा प्रसंग आहे. आणि सगळे पदार्थ बनवलेत आणि म्हटले आपल्याला पूजना करता जायचंय. कशाचं पूजन करायचं? कन्हैयाने विचारलं. वडिलांना विचारलं नंदबाबाला, कोणाचं पूजन करायचं? इंद्राचं पूजन. का बरं? इंद्र ही पर्जन्याची, पावसाची देवता आहे. पाऊस पडला तर प्रत्येकजण सुखी होतो. आपण गोपालक आहोत. जर पाऊस पडला तर घास उगवतो, वनस्पती फुलतात, मग त्यातून जे काही आपल्याला धान्य असेल ते मिळतं, खाद्य मिळतं, गाईगुरांना खाद्य मिळतं. म्हणजे आपल्यावरती इंद्राचे उपकार आहेत, इंद्राची आपण पूजा करायची. याने विचार केला इंद्राची पूजा करायची, ठीक आहे, पण तुम्ही त्या गोष्टीमध्ये अडकून पडत आहात. मग म्हटले मी सांगतो, आपण जर पूजा करायची असेल तर आपल्या जवळ असणारा जो गोवर्धन नावाचा पर्वत आहे त्याची आपण पूजा करूयात. गोवर्धनाची पूजा का बरं? कारण गोवर्धनच आपल्याला सगळं काही देतोय. आपण त्याची पूजा करायला हवी. इंद्राची पूजा न करता आपण त्या निसर्गाची, गोवर्धनाची पूजा करूया. सगळ्यांना सांगितलं. कन्हैयाच्या पुढे कोण काय बोलणार? त्याने युक्तीने सगळ्यांना पटवून दिलं आणि सुंदर असे सगळे पदार्थ निर्माण करून सगळेजण त्या गोवर्धनाची पूजा करण्याकरता गेलेले आहेत. जसे काही गेलेत त्या गोवर्धनाची पूजा करायला, मग त्यांनी सांगितलं की तुम्ही जे काही पाणी आणलं असेल ते अर्पण करा. पाणी अर्पण केलंय, नैवेद्य दाखवलाय. आता गोवर्धनाच्या रूपामध्ये भगवंत स्वतःच येऊन नैवेद्य भक्षण करतायत. ते गोपाळ म्हणतात, देवा एवढे वर्ष आम्ही पूजा करत आलो पण इंद्र कधी प्रसाद खाताना दिसला नाही, गोवर्धन मात्र प्रसाद भक्षण करतोय, तो तुझ्यासारखा कसा काय दिसतो? खरं तर देवांनीच गोवर्धनाचं रूप धारण करून प्रसाद भक्षण केला. सगळी पूजा केली आणि म्हटले आपण आता गोवर्धनाची प्रदक्षिणा करूयात. श्रीधाम वृंदावनामध्ये आपण ज्यावेळेला जाऊ, गोवर्धन तिथून जवळ आहे, गोवर्धनाची प्रदक्षिणा केली जाते. आजही तो पर्वत आपल्याला पाहता येईल, तो डोंगर आपल्याला दिसतो. तर म्हटले ठीक आहे. आणि प्रदक्षिणा करायला जशी सुरुवात केली, इकडे इंद्राला कळालं की या वर्षी आपली पूजा केली नाही. मग आता काय करावं? याने सांगितलं की यांना धडा शिकवल्याशिवाय आता मी शांत बसणार नाही. असं म्हणून इंद्राने संवर्तक नावाच्या मेघाला आज्ञा दिली की जा तिकडे वर्षाव करा, एवढा वर्षाव करा पावसाचा की हे सगळे गायी गोपाळ हे सगळे वाहून गेले पाहिजेत. आणि मग गडबड करू नका. जसं काही जोरामध्ये पर्जन्याला सुरुवात झाली, पाऊस पडायला जशी सुरुवात झाली, सगळे गायी गोपाळ सगळेजण घाबरले. म्हटले आता कसं करायचं?
आपलं घर दूर राहिलं आणि आपण इकडे आलोय, आपलं रक्षण कसं होणार? घरापर्यंत जाणं सुद्धा शक्य होणार नाही. एवढ्या जोराच्या पावसामध्ये आपलं रक्षण कोण करेल? भगवंतांनी सांगितलं, चिंता करू नका, ज्याची आपण पूजा केली तोच आपलं रक्षण करणार असेल. आणि मग पण रक्षण करणार कसं काय? म्हटले आपण गोवर्धन उचलूयात, त्याच्या खाली जाऊयात. कसा उचलायचा देवा? मी सांगतो, सगळ्याकडून सगळ्यांनी हात लावा. सगळ्यांनी हात लावले, आश्चर्य घडलं. तो डोंगर, तो जो गोवर्धन नावाचा पर्वत आहे, तो असा अधांतरी वर उचलला गेला. सगळे गायी गोपाळ, सगळेजण गोपिका त्या पर्वताच्या खाली येऊन उभे राहिले. मग प्रत्येकाने त्या पर्वताला वरती तोलून धरण्याकरता आपल्या काठ्या लावल्यात, कोणी खांदे लावलेत, कोणी काय. सगळ्यांनी त्याला आपापल्या पद्धतीने शक्ती सामर्थ्याने त्याला तोलून धरलंय. भगवंताने मात्र आपल्या बोटाची करांगुली, सगळ्यात लहान असणारी जी करंगळी आहे ती करांगुली त्याला स्पर्श करून उभे राहिले. जोराचा पाऊस पडतोय. केवळ 1-2 दिवस नव्हे तर 7 दिवस प्रचंड असा पाऊस पडतोय. बाकी सगळं काही वाहून गेलं, पण गायी गोपाळ गोपिका सगळे गोकुळवासीय त्या गोवर्धनाच्या खाली मात्र बिनधास्तपणे आहेत. असे 7 दिवस 7 रात्री अखंडपणे पाऊस पडत होता, पण यांना मात्र कसलाच त्रास झालेला नाही. त्या दरम्यान एक घटना घडली. त्या सवंगड्यांनी पाहिलं, म्हटले देवा किती नाटक करावं रे? नाटक करावं पण त्याला काही मर्यादा असाव्यात. का बरं? म्हटले आम्ही सगळ्यांनी खांद्याच्या आधाराने, डोक्याच्या आधाराने, हातातल्या काठ्यांच्या आधाराने त्या पर्वताला तोलून धरलंय, खाली सगळं ते लावलंय आणि वरच्यावर तोलून धरलं. तू नाटक करतोयस, करंगळी लावलीस कशाला? काढून घे तुझी करंगळी. देव म्हटले नाही, मी तेवढं तोलून धरतो, राहू देत. म्हटले आम्ही बाकीचे एवढे सगळे भक्कम असताना तुला करंगळी लावायचं नाटक तरी कशाला करतोस? ते म्हटले असं काढू का माझी करंगळी? म्हटले बघ बाबा, आता तुला कसं वाटेल, तू नाटकच करतोयस. म्हटल्यानंतर मग कन्हैयाने सांगितलं, ठीक आहे, तुम्ही असं करा, तुमच्या काठ्या ज्या लावल्यात खांद्यावरती तुम्ही जे धरलंय ना त्याच्यावरती तोलून धरा, मी माझं बोट बाजूला घेतो. आणि त्यांनी जसं बोट थोडंसं वाकडं करता तो पर्वत हळूहळू खाली लागला. अरे 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 म्हटले बाबा तसं करू नकोस, त्याला बोट लाव, बोट बाजूला करू नकोस, पर्वत खाली येतोय. त्याला सांगितल्याबरोबर त्याने परत सरळ बोट केलं. म्हटले बघा. ते म्हटले नाही कन्हैया. म्हटले मग आता तुम्ही तुमच्या काठ्या बाजूला काढा आणि मी तोलून धरतोय का बघा. मग हळूहळू एकेकाने आपला आधार बाजूला केला आणि सगळ्यांनी सगळे आधार बाजूला केल्यानंतरही केवळ भगवंताच्या करांगुलीवर तो गोवर्धन पर्वत भगवंताने तोलून धरला आहे. आणि म्हणून त्यावेळेस भगवंताला गिरीधरलाल नावाचं नाव प्राप्त झालेलं आहे. गिरीधारी आपण म्हणतो, गोवर्धन गिरीधारी. तो गोवर्धन गिरी अर्थात पर्वत धारण करणारा, करांगुलीवरती धारण करणारा भगवंताच्या सामर्थ्याची सगळी कल्पना गोकुळवासियांना आली. आत्तापर्यंत भगवंताला ते सामान्य बालक समजत होते, पण आता मात्र त्यांना हळूहळू भगवंताच्या या सगळ्या लीलांमधून भगवंताचं खरं स्वरूप, खरं सामर्थ्य कळतंय आणि ते भगवंतापुढे नतमस्तक होत आहेत. याच्यानंतर सुंदर अशा लीला आहेत. त्यामध्ये त्या गोकुळवासीय अर्थात गोपिकांनी भगवंत पतिरूपाने प्राप्त व्हावेत म्हणून एक व्रत केलं, कात्यायनी नावाचं व्रत. ज्यावेळेला आपण श्रीधाम वृंदावनामध्ये जाऊ त्यावेळेला तिथे असणाऱ्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या भगवंताच्या आधीपासून आहेत. त्या 3 गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट गोवर्धन पर्वत, दुसरी गोष्ट तिथे वाहणारी यमुनाबाई आणि तिसरी गोष्ट त्या ठिकाणी असणारं देवीचं एक शक्तिपीठ आहे, कात्यायनी नावाच्या देवीचं शक्तिपीठ. हे भगवंताच्या आधीपासून असणाऱ्या गोष्टी आहेत. मग भगवंताच्या प्राप्तीसाठी या गोपिकांनी कात्यायनी व्रताचा अवलंब केला आहे. कार्तिक महिन्यामध्ये उठावं, स्नान करावं यमुनाबाईचं आणि त्या कात्यायनी देवीला प्रार्थना करावी. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतंदेवी पतिमे कुरुते नमः. त्या कात्यायनी मातेला प्रार्थना करावी की भगवान श्यामसुंदर आम्हाला पती रूपाने प्राप्त व्हावेत. आणि त्यांची सुंदर अशी ही साधना चालू आहे. भगवंताला कळालंय की आपल्या प्राप्तीकरता ही सुंदर अशी लीला चालू आहे, पण ती उपासना चालू असताना त्याच्यामध्ये चूक घडत होती. या स्त्रिया, या गोपिका ज्यावेळेस स्नानाकरता त्या यमुनाबाईमध्ये जात होत्या, निर्वस्त्र होऊन स्नान करत होत्या. तीर्थामध्ये स्नान करत असताना एक महत्त्वाचा नियम पाळावा लागतो, अंगावरती काहीतरी वस्त्र असावं. पूर्ण निर्वस्त्र होऊन त्या तीर्थामध्ये स्नान करू नये, नाहीतर त्या जलदेवतेचा तो अपमान समजला जातो. पण यांच्याकडून ही चूक घडत होती आणि जर चूक घडत असेल तर त्या साधनेचं फळ मिळत नाही. मग आता ही चूक कशी दूर करायची यांना आपण सांगण्यापेक्षा काहीतरी आपण लीला करावी.
असं समजून प्रभूंनी एक लीला केली. तीच चिरहरण नावाची लीला, अतिशय विशेष असणारी ही लीला आहे. मी सांगितलं की भगवंताच्या लीलांमध्ये बुद्धीपेक्षा भावना लावून, भावनेच्या माध्यमातून त्या लीला समजून घेणं, कदाचित बुद्धीने तर समजणारच नाही, पण भावनाही समजून घेण्याकरता भक्ताचं अंतकरण असावं लागतं. एके दिवशी पहाटे या सगळ्या गोपिका स्नानाकरता गेल्यात. भगवंतांनी जाऊन त्यांची सगळी बाजूला ठेवलेली वस्त्रे घेऊन कळंबावरती, कदंब नावाचा जो वृक्ष आहे त्याच्यावरती जाऊन प्रभू अगदी उंचावर जाऊन बसलेत आणि वर जाऊन बासरी वाजवतायत. बासरीचे स्वर जसे कानावर पडले, या गोपिकांनी ओळखलं कोणीतरी आलंय, कन्हैया आलाय. आणि मग लगबगीने त्या बाहेर येत आहेत, पाहत आहेत तर किनाऱ्यावरती आपले वस्त्र दिसत नाहीत. तर तशाच पाण्यामध्ये थांबल्या, वस्त्र दिसत नाहीत. मग त्यांनी कन्हैयाला सांगितलं, कन्हैया अरे आमचे वस्त्र कुठे आहेत? कन्हैयाने दाखवले, माझ्याकडे तुमचे वस्त्र आहेत. कशा करतो तू? आमचे वस्त्र आम्हाला दे. पण कन्हैया मात्र त्यांचे वस्त्र देत नाही. तुम्ही कशा करता हे सगळं करत आहात मला सांगा. त्यांनी सांगितलं, देवा तुमच्या प्राप्तीसाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत. मग तुम्हाला एक गोष्ट ऐकावी लागेल. काय? तुम्हाला निर्वस्त्रपणे बाहेर येऊन मग हे वस्त्र तुम्हाला घ्यावे लागतील, तेव्हाच मी ते वस्त्र देईल. आम्ही बाहेर कसं यावं? आम्ही निर्वस्त्र आहोत. नाही, तुम्हाला ऐकावं लागेल. खरं तर भगवंताने त्यांची परीक्षा पाहिली. जोपर्यंत मनुष्य देह भावनेवर आहे तोपर्यंत त्याच्या शरीरावरती वस्त्र असणं किंवा वस्त्र नसणं या गोष्टी अवलंबून असतात. ज्यावेळेला माणसाला देहाचंही भान राहत नाही त्यावेळेला वस्त्रांचं भान कितपत राहणार? देहभान ज्यावेळेला सुटेल त्यावेळेला वस्त्रांचं भान, अंगावर वस्त्र नसतील तरी माणसाला काही वाटत नाही. का? तर हे शरीर हेच खरं तर त्याला आत्म्यावरती असणारं वस्त्र जाणवत असतं, वाटत असतं. तो परमपदाला ज्यावेळेला परमहंस गतीला पोहोचेल त्याला शरीराची आसक्ती सगळी संपून जाईल. त्यावेळेला तो अंगावरती वस्त्र असेल काय किंवा नसेल काय त्याच्याकरता ती गोष्ट फारशी महत्वाची वाटत नाही. आपल्याकरता अंगावरती वस्त्र असणं महत्वाचं वाटतं. का? तर आपण अजूनही देहामध्ये अडकलेलो आहोत. देहाच्या माध्यमातून भोग घेता येतो हे आपल्या डोक्यामध्ये अजूनही पूर्णपणे फिट बसलेलं आहे. ज्यावेळेला आपण याच्याही पलीकडे जाऊ, देहाच्या पलीकडे जाऊ, त्यावेळेला वस्त्रांचं भान सहजपणे सुटेल. भगवंताला खरं तर त्या गोपिकांना त्या अवस्थेला न्यायचं होतं, परमहंस गतीला. म्हणून त्यांना सांगितलं, तुमच्या मनातील लाज, भय, शंका सगळी दूर व्हायला हवी, मी तुम्हाला वस्त्र देतो. त्या गोपिकांनी विचार केलाय, ज्याच्या करता हे सगळं करायचं त्याच्या पुढे निर्वस्त्र होण्यामध्ये लाज कशाची बाळगायची? तसं पण आम्ही तुला समर्पितच झालेलो आहोत. तू जर आमचा पती असेल, आमचाच नव्हे तर सगळ्या विश्वाचा मालक, सगळ्या विश्वाचा पती जर तूच असेल तर तुला का लाजावं आम्ही? बाकीच्यांबद्दल लाज वाटणं एक वेळ मान्य करू, पण तुझ्याबद्दल लाजणं आम्हाला अपेक्षित नाही. त्या सगळ्या गोपिका बाहेर आल्यात. देवाने त्यांची सगळ्यांचे वस्त्र त्यांना परत दिलेत. सांगितलंय की मी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करील आणि येत्या शरद ऋतूच्या पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या सोबत मी रास लीला करेल. रास लीलेचं आश्वासन त्यांना दिलंय आणि प्रभू निघून गेले. यांचं व्रत सफल झालंय. मध्यंतरी काही लीला अजून घडल्यात आणि शरद पौर्णिमा आली, जिला आपण कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतो. ही कोजागिरी पौर्णिमा तत्पूर्वी वेणुगीत आहे वगैरे अनेक गीतं आहेत. भगवंताच्या बासरीचा या सृष्टीवरती होणारा परिणाम त्यातून त्यांनी दाखवलेला आहे. भगवंताने विचार केला, गोपिकांच्या मनातील इच्छा पूर्ण करायला हवी. आणि मग शरद पौर्णिमेच्या दिवशी भगवंताने सायंकाळच्या सुमारास, म्हणजे जशी सायंकाळ झाली, सूर्य मावळून गेलाय, चंद्राचा उजेड सर्वत्र पसरलाय, चंद्राचा प्रकाश त्या यमुना माईच्या किनारी असणाऱ्या वाळवंटावरती पसरलाय आणि प्रभूंनी बासरी वाजवायला सुरुवात केली. त्या बासरीमधून ते आर्तनाद काढतायत. त्या सगळ्या गोपिकांना बोलवतायत. त्या गोपिकांच्या कानावर भगवंताच्या बासरीचे स्वर पडतायत आणि त्यांना जाणवतंय की कन्हैया आम्हाला बोलवतोय. यामध्ये ज्या गोपिकांनी कात्यायनीचं व्रत केलं होतं त्यांनाच त्या रासलीलेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार भगवंताने दिलेला आहे. बाकीचे तिथे असणारे सगळेजण वेगवेगळ्या अधिकाराचे असतील, तिकडे असणारे वास्त्र असतील, गायी असतील, गोपाळ असतील, गोपिकांमध्ये सुद्धा जे वेगवेगळे प्रकार पडतात, कोणी लेकी, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी सासू आहेत, कोणी सुना आहेत, कोणी लेकी आहेत, वेगवेगळ्या भूमिकेमध्ये असणाऱ्या या सगळ्या गोपिका. पण ज्यांनी कात्यायनी व्रत केलं होतं त्यांच्याच करता प्रभू बासरी वादन करतायत, त्यांना बोलवतायत. सायंकाळची रात्रीचा पहिला प्रहर आहे आणि भगवंतांनी जशी बासरी काढली आणि सुंदर स्वर त्यातून क्लिप नावाचं जे काही कामबीज आहे त्याचा उच्चार त्या बासरीच्या माध्यमातून केला. ते स्वर या गोपिकांच्या कानावर पडले.
या सगळ्या गोपिका, कोणी काम करत होतं, संध्याकाळची वेळ जी आहे ती कामाची असते. कोणी स्वयंपाक करतंय, कोणी गायची धार काढतंय, कोणी बाळाला खाऊ घालतंय, कोणी पतीची सेवा करतंय. प्रत्येक स्त्री काही ना काही कामामध्ये मग्न आहे. जसे कानावर बासरीचे स्वर पडले, त्यांनी विचार केला की देव आपल्याला बोलवतायत. त्यांच्या हृदयातील आर्त भाव बासरीच्या स्वरांच्या माध्यमातून आमच्या कानावर येतोय. जायला हवं. हातामध्ये असणारे सगळे कामं तिने तसे टाकून दिले. कोणी एक स्त्री स्वयंपाक करत होती, एक भाकरी तिने बनवली, एक तव्यावर टाकली, एक भाजून चुलीला समोरून लावली, एक ताटा परातीमध्ये थापून तयार आहे. आणि एवढं सगळं होत असताना कानावर बासरीचे स्वर पडले. तव्यावरची भाकरी तव्यावर राहिली, खाली समोर ठेवलेली भाकरी तशीच, परातीतली भाकरी परातीवर हात तसेच भरलेले, ती तशीच उठली. कसलाच विचार केला नाही, कोण काय म्हणेल, घरचे काय म्हणतील, काही नाही. तशीच हात घेऊन ती भगवंताकडे पळतच निघाली. दुसरी एक स्त्री बाळाला खाऊ घालते. बाळाला खाऊ घालत असताना तिच्या कानावर बासरीचे जसे स्वर पडले, तशी ती त्या बाळाला खाली उतरून ठेवलंय. हातामध्ये तसाच तो घास आहे. भगवंत मला बोलवतोय, मला जायला हवं, म्हणून ती तशीच पळत निघाली. तिसरी एक स्त्री आहे, ती पतीच्या स्वागताकरता पती तिचा घरी येतोय, मग तिने सुंदर असे शृंगार करायला सुरुवात केली. आणि जसं शृंगार करायला सुरुवात केली, कानावरती जसे तिच्या बासरीचे स्वर पडले. मग जे डोळ्यामध्ये घालायचं काजळ आहे ते ओठांना लावलं, ओठांना लावायचं जे असेल ते गालावर लावलं. वेगवेगळे अलंकार, जे पायातले अलंकार गळ्यात घातले, गळ्यातले अलंकार हातात घातले. तिला कळेलच आपण काय करतोय ते. आणि असं सगळं विचित्र असा शृंगार करून, कारण ती भानावरच नव्हती. तशीच ती पळत निघाली कन्हैयाकडे. कोणी काय सेवा करत असताना कोणी पतीची सेवा करतंय, पाय दाबता दाबता जसे कानावरती बासरीचे स्वर पडले तशीच ती उठली, पळतच निघाली. तो म्हणतो, कुठे चाललीस, काय चाललीस? कोणाचंच ऐकायला कोणाकडे वेळ नाही. सगळ्या गोपिका पळतच आल्यात त्या निधिवनामध्ये, जिथे भगवंत बासरी वाजवत आहेत. तिथपर्यंत आल्यात. रात्री चंद्राचा सुंदर असा प्रकाश दुधासारखं चांदणं पडलेलं आहे आणि कन्हैया बासरी वाजवत आहेत. त्या सगळ्या गोपिका अधीर होऊन समोर आल्यात. देवाला म्हणतात, प्रभू तुम्ही आम्हाला बोलवलं, आम्ही आलेलो आहोत. त्यांचं भगवंताने स्वागत केलं. स्वागतम वो महाभागा प्रिय किम करवाणी वह. तुम्ही इथे कशा करता आलात? भगवंतांच्या मनात विचार आला देवाच्या की यांच्या मनामध्ये खरंच प्रेम आहे का? आपण प्रयत्न यांची परीक्षा घेऊन असं देवाच्या मनामध्ये आलं. देवाने विचारलं, कशा करता आलात तुम्ही? म्हटले, कशा करता आलात म्हणजे काय? तुम्हीच तर आम्हाला बोलवलं. मी तुम्हाला बोलवलं? होय. माझी बासरी ऐकून तुम्ही आलात का? होय देवा. असं काय करताय तुम्ही? एवढ्या रात्रीच आम्ही तुमच्याकडे आलो, तुम्ही असं विचारताय? बरं ठीक आहे, तुम्ही आला असाल, ही चांदणी रात्र पाहण्याकरता, यमुनाबाईचे दर्शन घेण्याकरता आले असाल, ठीक आहे, तुमचं स्वागत आहे. पाहून झालं असेल तर तुम्ही आता निघून जा घरी. म्हटले, देवा जाण्याकरता आम्ही आलेलो आहोत का? मग जाण्याकरता आम्ही आलेलो नाही, आम्हाला तुमच्या सोबतच थांबायचं. ते शक्य नाही. तुमच्या घरची तुमची वाट पाहत असतील. नाही देवा, आम्ही तुमच्याकरता जर घरदार सोडलं असेल तर आता आम्हाला घरच्यांची चिंता नाही. पण बघा, जी पतिव्रता स्त्री असते ती रात्रीच्या वेळा कुठे बाहेर जात नाही, कोणासोबत फिरत नाही. तुम्ही पतीची आज्ञा न घेता इकडे आलेले आहात आणि जर आलेले आहात तो तुमचा परत स्वीकार करेल का? म्हटले, स्वीकार नाही केला तरी चालेल, आता आम्हाला घरी जाण्याची ही अपेक्षा नाही. कारण ज्याच्याकरता आम्ही हे सगळं करत आहोत तो भगवंत जर आम्हाला प्राप्त होणार असेल तर घरादाराची चिंता कोणीही करायची का? करायची कशा करता करायची? आम्हाला आता मागे जाण्याची इच्छा नाही, आम्ही मागे जाणार नाही. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही काही म्हणा, पण आता आम्ही तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. असं म्हणून त्या गोपिका रडतायत, विलाप करतायत. भगवंताचं प्रेम त्यांनी प्रगट केलंय. सुंदर असं प्रणयगीत त्याला म्हटलं जातं. रास पंचाध्यायीमध्ये येणारा हा प्रसंग आहे. प्रणयगीत म्हटल्यानंतर भगवंताने सांगितलं, ठीक आहे, तुमच्या मनातली इच्छा मी पूर्ण करतो. त्यांच्यासोबत प्रभू नृत्य करू लागले. रास मंडल त्यांनी सुरू केलं. रास म्हणजे भगवंत मध्ये उभे आहेत, बाकी सगळ्या गोपिका कडेने नाचतायत आणि सगळ्या गोपिका बाजूने नाचत असताना त्या गोपिकांच्या मनामध्ये एक विचार आला की आम्ही एवढ्या श्रेष्ठ की प्रत्यक्ष भगवंत आमच्या समवेत नाचतात. ज्याने इंद्राचं गर्वहरण केलं, कालियाचं मर्दन केलं, तो भगवंत आज आमच्या समवेत नाचतोय म्हणजे आम्ही सुद्धा काहीतरी विशेष आहोत. त्यांच्या मनामध्ये अभिमान, अहंकार निर्माण झाला. आणि जी मुख्य असणारी गोपिका अर्थात भगवती राधाराणी, तिला वाटलं बाकीच्या गोपिकांच्या समवेत प्रभू नाचतायत, मग मला काही वेगळं नाही का? मी सुद्धा यांच्यासारखीच आहे का? तिच्या मनामध्ये मान निर्माण झाला आणि बाकीच्यांच्या मनामध्ये अभिमान निर्माण झाला. आणि भगवंताला मग तिळमात्र अभिमानही भगवंताला सहन होत नाही. देव म्हटले की ठीक आहे,
तुमच्या मनातला अभिमान दूर करणं मला आता महत्वाचं वाटतं. नाचता नाचता प्रभू तिथून अंतर्धान पावले. ह्या नाचतायत, जरा वेळ नाचतायत, नाचून झालं, पाहिलं अरे ज्याच्या भोवती आपण नाचतो तो कुठे आहे? भगवंत आजूबाजूला दिसत नाही. कुठे गेला कुठे गेला? सगळं नृत्य थांबवलं. थांबा, पाहू द्या. शोध घेत आहेत आजूबाजूला. झाडं पाहिले, झुडपं पाहिलेत, यमुनेचं वाळवंट पाहिलंय, देवाचा कुठेच पत्ता नाही. इकडे तिकडे शोध घेतात. शोध घेत 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 पाहिलं जसं त्यांनी खूप शोधलं, पण देवाचा काहीच पत्ता लागेना. ती मुख्य असणारी भगवती राधाराणी सुद्धा कुठे दिसेना. मग यांनी विचार केला की जर असं असेल तर आपण जिथे भगवंत हरवला तिथेच जाऊन त्याचा शोध घेऊ. वस्तू जिथे हरवते तिथे शोधलं तरच ती सापडू शकते. अन्यत्र शोध घेण्यापेक्षा जिथे हरवला तिथेच आपण जाऊ, असं म्हणून त्या सगळ्या गोपी तिकडे आल्यात. त्यांना ती भगवती राधाराणी सुद्धा रस्त्यामध्ये भेटली. आणि मग तिने सगळे हकीकत विचारली. तिने ही सगळी हकीकत सांगितली. जे काही लीला सोबत केलेल्या त्या सगळ्या सांगितल्या. आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्याला भगवंताला हाक मारायची, त्याला भेटायचं आहे. मग काय करावं? त्या भगवंताकरता ती राधाराणी हाक मारते की प्रभू तुम्ही कुठे असाल, तुम्ही यावं आणि आमचं जीवन कृतार्थ करावं. भगवती राधाराणी आणि सगळ्या गोपिका, आम्ही तुमच्या दासी आहोत, तुम्ही यावं, आमचं जीवन उपकृत करावं, कृतार्थ करावं असं आम्हाला वाटतं. असं म्हणून त्या गोपिकांनी त्या भगवंताच्या विरहामध्ये जे गीत गायलं त्याला गोपीगीत असं म्हटलं जातं. ते गोपीगीत गायलंय. आणि गोपीगीत गायलं आर्त स्वरामध्ये, डोळ्यातून पाणी येईल असं भावातून ते सुंदर असं गीत त्यांनी ज्या वेळेला गायलं, त्यांच्या अंतःकरणातील अभिमान अहंकार निघून गेला. आणि भगवंताला आर्त मारलेली हाक ऐकून भगवंत त्यांच्यामध्ये प्रगट झाले. भगवंत जसे प्रगट झाले पुन्हा एकदा त्यांची सुंदर अशी रासलीला सुरू झाली. तिला महारास असं म्हटलं जातं. पूर्वी भगवंत एकटेमध्ये होते, आजूबाजूला सगळ्या स्त्रिया होत्या. आता मात्र प्रत्येक गोपिका समवेत भगवंताने एक वेगवेगळं रूप धारण करून प्रत्येक गोपी समवेत प्रभू नाचतायत. आणि प्रत्येक गोपी समवेत प्रभू नृत्य करतायत, आनंद घेतायत. हा सुंदर असा रासलीलेचा प्रसंग आपण पाहून आलो. शुकदेवजी मुनी 5 अध्यायांमध्ये हे सगळं वर्णन करतात, ज्याला रास पंचाध्यायी असं म्हटलं गेलेलं आहे. रास पंचाध्यायी पूर्ण झाली आणि या गोपिकांच्या मनातील सगळी इच्छा पूर्ण केली. इकडे कंसाचं त्यांना बोलवणं चालूच आहे. काहीतरी करायचं, राक्षस पाठवायचे, भगवंताला बोलवायचं. रासलीलेचा प्रसंग तसा खूप मोठा आहे, विस्तृत आहे. वेळेच्या अभावी फार आपल्याला चिंतन करणं आता शक्य जरी नसलं तरी महत्वाचा भाग पाहून आलो. इकडे कन्हैयाला मारण्याकरता अनेक राक्षस पाठवले, जे गेले ते परत आलेच नाहीत. मग आता काय करावं? मग एकाने अशी कल्पना काढली, असं करू आपण त्यांना बोलवून घेऊ आणि इकडे आल्यानंतर इकडेच त्याला मारू. तिकडे जाऊन जर आपण मारण्याचा प्रयत्न केला तर जो जो राक्षस जाईल तो तिकडे तो मारला जातोय. मग त्याला जर इकडे आणलं तर निश्चितपणे तो मारला जाईल, असा विचार मनामध्ये आल्यानंतर मग कोणत्या निमित्ताने बोलवावं? तर म्हटले यज्ञाच्या निमित्ताने आपण बोलवूया. ठीक आहे. मग यज्ञ कार्याकरता बोलवायचं, कोणाला पाठवायचं? हे कार्य जरी क्रूर रूपातलं असेल तरी त्याच्याकरता अशा माणसाला पाठवायचं जो क्रूर वाटणार नाही, ज्याचं नाव अक्रूर आहे. त्या अक्रूरजींना सांगितलं की तुम्ही जा भगवंताला घेऊन या. मग अक्रूरजी गोकुळामध्ये वृंदावनामध्ये आणण्याकरता निघालेले आहेत. त्यांच्या मनामध्ये विचार येतो, त्या छोट्या 11 वर्षांच्या बालकाला घेऊन यायचं, फसवून आणायचं. फसवून म्हणजे त्याला सांगायचं की यज्ञाकरता तुला घेऊन चाललोय आणि इकडे येऊन हा कंस त्याला मारेल, कसं काय करावं? पण राजाज्ञा मोडता येत नाही. अक्रूरजी निघालेत भगवंताला आणण्याकरता. सायंकाळच्या समयास रथ येऊन उभा राहिलाय. रथ आल्यानंतर नंदबाबांनी विचारलंय, कुठून आलात, कसे आलात? सगळा वृत्तांत सांगितला. नंदबाबांच्या कानावर ज्या वेळेला शब्द पडले की आपल्या कन्हैयाला हे नेण्यासाठी आलेत, त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. यशोदामाईला ज्यावेळेला हा प्रसंग कळाला, ती सुद्धा रडते की माझा कन्हैया उद्या माझ्यापासून दूर जाईल, कसं आता हे सगळं दुःख सहन करू? तिच्या मनामध्ये विचार आलाय. सायंकाळच्या वेळेला कन्हैया आलाय. ही सगळी लीला कन्हैयाची जरी असली तरी सुद्धा कन्हैया मात्र त्या दिवशी शांत आहे. संध्याकाळी घरी आलाय आणि हातपाय धुवून माता पित्यांजवळ येऊन बसलाय. यशोदामाई डोक्यावरून हात फिरवते. कन्हैया, तिला शब्द फुटेना की उद्या तुला या काकांसमवेत जावं लागेल. त्यांनी विचारलं, हे काका कुठून आलेत, काय कशा करता आलेत? सांगितलं, हे तुला नेण्यासाठी आलेत. म्हणजे आजचीच रात्र मी फक्त तुमच्या समवेत असेल, कन्हैयाच्या
एरवी एवढा खोडकर असणारा कन्हैया त्या दिवशी मात्र शांत आज्ञाधारक मुलासारखं बसून राहिला. सायंकाळी जेवण केलंय. अक्रोजींना जेवण जात नाही. नंदबाबा, यशोदा मैया हे सुद्धा कन्हैया आपल्यापासून दूर जाणाऱ्या या विरहामध्ये रडतायत. कुणीच रात्रीचं जेवलं नाही. सकाळ झाली. त्या कन्हैयाला यशोदाबाईने स्नान घातलंय, सुंदर असे कपडे घातले आणि सांगितलं की तुला यांच्या समवेत जावं लागेल. मुकाटपणे कन्हैया जाण्याकरता तयार झालाय. सगळ्या सवंगड्यांना सांगून जावं म्हणून त्याने सगळ्यांना हाक मारली. सगळे सवंगडी धावत असले. कन्हैया काय झालं, आपल्याला वनात जायचं नाही का आज गाई करायला? कन्हैयाने सांगितलं नाही, आजपासून मी तुमच्या समवेत येणार नाही. तुम्हाला जावं लागेल. आज मला मथुरेत जावं लागणार आहे. कधी येशील कन्हैया परत सांगता येणार नाही. कदाचित मी कधीच परत येणार नाही, पण मला जावं लागेल. कन्हैयाच्या विरहामध्ये कन्हैया जाणार या कल्पनेनेच सगळे गोपाळ सवंगडी रडू लागले. गाईंच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. नंदबाबा, यशोदा मैया दोघेही रडतायत. गोपिका आल्या. त्यांनी विचारलं, हा रथ कावर शृंगारलाय, कुठे जायचंय काय? मग त्यांना सगळ्यांना सांगितलं, गोकुळवासियांना, की कन्हैयाला नेण्याकरता अक्रूरजी आलेले आहेत. कन्हैया जातोय. जसं काही यशोदा मैयाने सांगितलं. गोपिकाने ठरवलं की कन्हैयाला जाऊ द्यायचं नाही. आडव्या पडतायत. कन्हैया, नको रे जाऊ आम्हाला सोडून. तुझ्याशिवाय कोण आहे आम्हाला? तुझ्याकरता आम्ही सगळं काही सोडून आलो आणि तू जर आम्हाला सोडून जाणार असशील तर आम्ही काय करायचं? विनवणी करतायत, रडतायत, ओरडतायत, आडव्या पडतायत, व्याकुळ होऊन कन्हैया अडवतायत. पण कन्हैया मात्र शांत आहेत. कोणाची समजूत न घालता शांतपणे एखाद्या शहाण्या बाळासारखे कन्हैया निमूटपणे निघालेत. यशोदामाई, नंदबाबा त्यांची भेट घेतली आहे. गाई वासरांमध्ये जाऊन आलेत. त्यांच्या पाठीवरती प्रेमाने हात फिरवलाय. कन्हैयाचा स्पर्श होताच गाई वासरं हंबरतायत, रडतायत. आमचा लाडका कन्हैया आम्हाला सोडून जातोय ही कल्पनाही त्यांना सहन होत नाही. कन्हैया मात्र प्रत्यक्ष निघालेत. सगळे सवंगडी रडतायत. गोपिका आडव्या पडतायत, अडवण्याचा प्रयत्न करतात. पण कन्हैयाने सगळ्यांना बाजूला केलं. कन्हैया मथुरेकडे जाण्याकरता रथामध्ये जाऊन बसलेत. रथाला त्या चाकाखाली आडव्या पडल्यात गोपिका. आम्ही जाऊ देणार नाही. परंतु कन्हैयाने सगळ्यांना बाजूला केलंय. अतिशय दुःख्यंतकरणाने कन्हैया सगळ्यांचा निरोप घेऊन रथामध्ये बसलाय. रथ मथुरेच्या दिशेने निघालाय. सगळ्या गोपिका आडव्या येत आहेत, आक्रोश करतायत, आम्हाला सोडून जाऊ नकोस, जाऊ नकोस म्हणतायत. परंतु कन्हैया मात्र रथामध्ये बसून मथुरेकडे निघालेत. रस्त्यामध्ये भगवती राधाराणी आडवी आली, पाहिली, बेशुद्ध पडली होती. तिच्या जवळ गेलेत. तिच्या डोक्यावरून हात फिरवलाय. स्वतःजवळची बासरी तिच्याजवळ दिली आणि कन्हैया रथामध्ये बसून मथुरेकडे प्रस्थान करते झाले. अक्रूरजींनी हे सगळं दृश्य पाहिलं. मन हेलावून गेलंय. या इतक्या छोट्या बालकाला एवढं निर्दिशेने प्रेम करणाऱ्या गोकुळवासियांपासून मी तोडून इकडे दूर घेऊन चाललोय मारण्याकरता. कंस काय याचा सन्मान करणार नाही. काय करावं? त्यांच्या मनामध्ये दुःख आहे, चिंता आहे. भगवंताने ओळखलं की अक्रूरजींच्या मनामध्ये असा प्रसंग निर्माण झालाय. त्यांना आपलं खरं स्वरूप दाखवायला हवं आणि रस्त्यामध्ये एक लीला केली आणि आपलं सामर्थ्य त्यांना प्रकट करून दाखवलं. एका उद्यानामध्ये त्यांची थांबण्याची व्यवस्था केलेली आहे. काही सवंगडी समवेत आले होते. सकाळी यमुनाबाईचं त्यांनी स्नान केलं. राजाच्या दर्शनासाठी जायचंय म्हणून सगळ्यांनी जाण्याची तयारी केली. पण चांगले कपडे त्यांच्याकडे नव्हते. तिकडे एक कपडे धुणारा, एक धोबी, जो कंसाचे राजवस्त्र धुणारा जो आहे तो कपडे धुण्याकरता आलेला आहे. आणि त्याच्याजवळ सुंदर असे उंची रेशमी वस्त्र आहेत. त्यांनी वस्त्र मागितले.
गोपाळांनी वस्त्र मागितले पण त्याने मात्र दिले नाहीत. मग त्याने विचारलं तुम्ही कोण आहात? ज्यावेळेला याने सांगितलं की हा भगवान श्यामसुंदर आहे, श्रीकृष्ण आहे आणि कंसाने यांना बोलवलं आहे, त्याला कळून चुकलं की हाच तो बालक आहे की जो बालक कंसाचा कलिकाल ठरणार आहे. तो लगेच कन्हैयावर धावून गेला आणि कन्हैयाला जसं काही त्यांनी कन्हैयावर वार केला, कन्हैयाचा असणारा चैतन्य स्वरूप देह ती तलवार शरीरातून आरपार फिरली गेली. कन्हैयाला मात्र काहीही झालं नाही. पण मग मात्र कन्हैया रागवलेत आणि कन्हैयाने एक असं फटका त्याच्या कानामागे जसा ओढलाय, मस्तकावरती टाकलाय, त्याचं मस्तक धडापासून तुटून बिरबिरत बाजूला जाऊन पडलंय. कन्हैयाच्या हातामध्ये एवढी ताकद कशी आली, सगळे गोपाळांनी घाबरून गेले. आजूबाजूचे लोक सगळे थक्क झाले. एवढा कन्हैयाला राग कशाचा आला असेल? पण त्याच्या मागचे काही कारण वेगळे आहेत. हे सगळं दृश्य पाहिले त्याच्याजवळ असणारे ते उंची वस्त्र, राजवस्त्र जे आहे ते लगेच एका शिंप्याकडून त्यांनी व्यवस्थित मापाचे बनवून घेतले. सगळ्या गोपाळांना वस्त्र दिले, स्वतः सुंदर वस्त्र परिधान तर केलेले आहेतच. तिलक लावलाय. तिलक लावणारी जी आहे तिकडे कुब्जा नावाची कंसाला जी तिलक लावणारी जी आहे, चंदन लावणारी जी आहे, तिला बोलावलं आणि सांगितलं की तिलक लाव. ती कंसाला चंदन लावण्याकरता जात असायची. 3 ठिकाणी वाकडी असणारी ही. मग भगवंताने तिला सुंदरी म्हणून हाक मारली. ती जशी आली तिच्याकडून तिलक लावून घेतलाय. तिच्या शरीरामध्ये असणारं जे वाकडेपण आहे ते दूर केलंय आणि कन्हैया कंसाच्या भेटी करता निघालेले आहेत. सगळे व्यापारी मंडळी जे आहेत, नगरवासीय जे आहेत, सर्वजण कन्हैयाचं फुलं टाकून स्वागत करतायत. कन्हैयाचं स्वागत सगळेजणांनी केलंय. कन्हैया राजवाड्यापर्यंत गेले. समोरून जसं येताना पाहिलंय 2 पहिलवान समोर तयार ठेवलेले आहेत. चानूर आणि मुष्टिक दोघेजण त्या मल्लयुद्धाच्या आखाड्यामध्ये उभे आहेत आणि बलराम दादा आणि श्रीकृष्ण या दोघांना मल्लाच्या आखाड्यामध्ये उतरवलंय. आणि चाणूराच्या सोबत भगवान श्यामसुंदर आणि मुष्टिकाच्या सोबत बलराम दादा यांची कुस्ती लागली आहे. सहजपणे त्या दोघांनी, बलराम दादा आणि कृष्णाने, त्या 2 राक्षसांना संपवलंय. त्यांना पराभूत केलंय, त्यांना मारून टाकलंय. पुढे निघाले. कुवलया पीड नावाचा एक हत्ती, मदोन्मत्त झालेला हत्ती, ज्याला यथेच्छ दारू पाजली होती, तो हत्ती भगवंताच्या वरती चाल करून आला. त्याला पायाखाली घेण्याकरता धावून जसा आला, कन्हैयाने मग मात्र जसा हत्ती समोर आलाय, स्वतःच्या ताकदीचं प्रदर्शन करून त्याचे सुळे धरलेत, सुळे त्याचे उपसलेत. सुळे उपसल्यानंतर तो चित्कार करत पळणारा तो हत्ती कन्हैयाने त्याला सुद्धा मारलाय. एवढं महाभयानक शक्ती कन्हैयाच्या ठिकाणी कुठून आली? सगळ्यांना आश्चर्य वाटतंय. छोटासा दिसणारा हा बालक एवढा सामर्थ्य संपन्न कसा असेल? इकडे जसा जसा तो जवळ येतोय कंसाला धडकी भरते. हाच मला मारणार आहे, आता काय होईल, कसं होईल? तो इकडे तिकडे पाहतोय, त्याला पाऊलही उचलत नाही. आणि कन्हैया जसे पायऱ्या चढून वर राजसिंहासनापर्यंत येत आहे आणि जसे वर येत आहे तो कंस घाबरलाय. आता काय होणार, काय होणार? जसं काही आलेत, कन्हैया वर जसा आलाय, भगवान श्रीकृष्णाने त्याला सिंहासनावरून खाली खेचलंय आणि खाली खेचून त्याच्या छातीवरती असा एक मुष्टी प्रहार केला, तोंडातून रक्ताची चिळकांडी उडाली, कंस मारला गेला. सहजपणे जसं कंसाला मारलं, सगळ्या उपस्थितांनी जय जयकार केलाय. कन्हैयाच्या नावाचा जय जयकार त्यांनी केलेला आहे. आणि राक्षसांचं निर्दालन करून बाकीच्या प्रजाजनांना सुखी करण्याकरता भगवंतांनी केलेली ही सुंदर अशी लीला. त्याची जी पत्नी आहे तिचा भाऊ म्हणजे जरासंध, त्याने विचार केला की कंसाला मारला, याचा बदला आपण घ्यायला हवा. मग तो जरासंध त्या मथुरेवरती स्वारी करू लागला. 11 वर्ष प्रभू गोकुळामध्ये वृंदावनामध्ये होते. नंतर 14 वर्ष ते मथुरेमध्ये राहिले. या 14 वर्षांमध्ये सुरुवातीला त्यांनी लगेच आपल्या माता पित्यांना कैदेखान्यातून सोडवलं, सगळ्यांना मोकळं केलं. जे काही बंद पडलेले कार्यक्रम असतील, यज्ञ यागादी कर्म असतील ते पुन्हा सुरू केले. सज्जनांना जे काही कारागृहामध्ये डांबलं होतं